परिणाम जे 3 भाग केलेले होते त्यापैकी आता 2च भाग राहिले. म्हणून कौशल्या मातेने आणि सुमित्रा मातेने आपल्या हातातला पायस कैकई मातांना दिला. 2 भागात ही 4 मुले आहेत आणि तिकडे अंजनी मातेला अख्खा एक भाग मिळाला. म्हणून मारुतीला एवढे बलाढ्य. इकडे 2च भाग आहेत. या 2 भागात 4 भाऊ आहेत. तिकडे एका भागात 1 माणूस आहे. म्हणून मारुतीला यांचे बलाढ्य आहेत, बलवंत आहेत. तो पायसाचा भाग अंजनी मातांच्या ओंजळीत त्या घाडीने नेऊन टाकला. या तिघींनी आता पायसाचं सेवन केलं आणि परिणाम काही दिवसातच चेहऱ्यावरती गर्भतेज दिसायला सुरुवात झाली. 3 महिन्यांचा गर्भवास पूर्ण झाला. चेहऱ्यावर गर्भतेज आता या 3ही राण्यांच्या दिसायला लागले. दशरथ राजा शांतपणे झोपलेला होता आणि स्वप्नात एक दृष्टांत दशरथ राजाला मिळाला. त्या दृष्टांतात असं दिसत होतं की स्वप्नात दशरथ राजाने 2 पुरुषांना आणि एका स्त्रीला मारलेलं आहे. हा स्वप्न दोष माझा निघून जायला हवा. त्याकरता काय गरजेचं आहे? विश्वामित्रांनी सांगावं की दशरथा तू एक काम कर, उद्याच्या उद्या जंगलात शिकारी 3 प्राण्यांना मार, जेणेकरून तुझा स्वप्नाचा दोष निघून जाईल. म्हणून दशरथ राजाने काय केलं? जंगलातली पाण्याची जागा निवडली. का तर रात्री तिथे प्राणी पाणी प्यायला येतात आणि परिणाम तिथे जर एखादा प्राणी आला मग तर मी त्याची शिकार करू शकेन. म्हणून दशरथ राजाने पाण्याच्या जवळचं झाड निवडलं. सर 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 करत 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 झाडावरती जाऊन बसला. तितक्यात तिथे एक विचित्र घटना अशी घडली की आपल्या म्हाताऱ्या आणि आंधळ्या मात्या पित्यांना घेऊन जाणारा श्रावण बाळ तिथे पाणी भरण्याकरता तळ्याशी आलेला होता. श्रावण बाळाच्या आईने सांगावं, बाबा रे आम्हाला तहान लागली आहे, आम्हाला काही आता चालता येणार नाही, तेव्हा श्रावणा तू आमच्याकरता पाणी घेऊन ये. म्हणून रात्रीची वेळ आहे आणि त्या रात्रीच्या वेळी श्रावण बाळाने त्या पाण्याच्या तलावात कमंडलू बुडवलं. मात्र बुडबुड 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 असा आवाज झाला. दशरथाला वाटलं की कोणीतरी प्राणी आलाय. क्षण आला निवारक आहे कर्तव्याचे पालन राम, सृष्टीचे चलन राम, शब्द सुंदर तेथे राम, सुंदर माधव मेघश्याम, दशरथ नंदन रघुवीर राम, अयोध्यापति योगा रघुपति राघव राजा राम, चराचरातील आत्मा राम, समर्थ वचने रमतो राम, गायने रमतो राम, राजलोचन पुण्य निधान, सीतापति कैवल्य प्रमाण, पत्नी परायण सीताराम, लक्ष्मण छाया दे विश्राम, आदर्शांचा आदर्श राम, एक वचनी हा देव
राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की चैत्र महिना उजाडला चैत्र महिन्याची सर्वत्र निसर्गात पालवी फुललेली होती सगळीकडे चैत्र पालवीला सुरुवात झाली आणि चैत्रातला शुद्ध पक्ष उजाडला चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा दिवस त्या दिवशी सगळ्यांनी आनंदोत्सव साजरा केला चैत्र शुद्ध प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी असं करत करत 9 महिने पूर्ण झाले 9 दिवस पूर्ण झाले चैत्र शुद्ध नवमीचा सुंदर असा दिवस उजाडला सगळ्या सोयींनी जाणलं होतं की आज भगवंत अवतार घेणार आहे कशा करता अवतार आहे दुर्जनांचा नाश करायचा आहे आपल्यासारख्या सज्जनांना अभय प्रदान करायचं आहे आणि म्हणून चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी पहाटे सोयींनी जाणलं आज दुपारपर्यंत भगवंत अवतार घेणार पहिली घटिका संपली दुसरी घटिका संपली माध्यान्नाचा सूर्य डोक्यावरती येतोय असं दिसलं श्रीराम जय राम जय जय राम 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 भगवंताचा जन्म होतोय सगळ्यांनी उभं ज्या गोष्टीची आरोग्याने वाट बघत होती तो क्षण अखेरीस आला अमर कुसुम घन वर्षती अमर कुसुम घन वर्षती दन दन करीते समस्त गंधर्वा दन दन करीते समस्त गंधर्वा सर्वत्राणां झाले सर्वत्राणां झाले आनंदाचे असे महापर्व